घर अवघ्या काही अंतरावर, पण काळाने गाठलं. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. आजची अत्यंत हृदयद्रावक बातमी येत आहे नाशिक जिल्ह्यातील बागडाण तालुक्यातून, जिथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका प्रगतिशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बागडाण तालुक्यातील बिजोटे येथील रहिवासी बापू सखाराम जाधव वय 62 हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त नामपूर येथे गेले होते. दिनांक 7 मे रोजी दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून गावाकडे परत येत असताना अचानक परिसरात वादळी वारे आणि हलक्या पावसाची सुरुवात झाली. घर अगदी काही अंतरावर असतानाच बिजोटे शिवारातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय परिसरात अचानक एका मोठ्या झाडाची फांदी तुटून त्यांच्या अंगावर कोसळली. घटना इतकी भीषण होती की झाडाच्या फांदीचा काही भाग थेट त्यांच्या डोक्यात घुसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दुर्घटनेत बापू जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तात्काळ त्यांना नामपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नामपूर येथे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा बिजोटे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बापू जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली असा परिवार असून ते घरातील कर्ते पुरुष होते. तसेच परिसरातील एक प्रगतिशील आणि मनमिळावू शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण बिजोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतिनिधी विशाल देवरी, विरगाव. मुख्य संपादक उमेश मोरे यांच्यासह 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत.